एकीकडे गावच्या विकासाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव तर दुसरीकडे अंतर्गत राजकारणाचा तणाव अशीच काहीशी विचित्र आणि धक्कादायक परिस्थिती सध्या गोंदिया जिल्ह्यातील डव्वा ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळत आहे। देशात नावलौकिक मिळवणाऱ्या याच ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणला गेला, पण आता हा ठराव फेटाळला गेल्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे। नक्की काय घडलं आणि 1 कोटी रुपयांच्या पुरस्काराची मानकरी असलेल्या ग्रामपंचायतीच्या राजकारणाला इतकी राजकीय किनार काय पाहूया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। डव्वा ग्रामपंचायतीने नुकताच राष्ट्रीय स्तरावर मोठा गौरव प्राप्त केला आहे। हवामान कृषी विशेष पंचायत पुरस्कार म्हणजेच क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत अवॉर्ड या पुरस्कारासोबत ग्रामपंचायतीला तब्बल 1 कोटी रुपयांचे मोठे पारितोषिक मिळाले आहे। पण इतका गौरव मिळूनही गावातील राजकीय भूक शांत झाली नाही। ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आणि याच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीत राजकीय नाट्य सुरू झाले। डव्वा ग्रामपंचायतीचे एकूण सदस्य संख्या 13 आहे। अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 म्हणजे 9 सदस्यांचे बहुमत आवश्यक होते, परंतु 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या विशेष सभेत अविश्वासाच्या बाजूने केवळ 4 सदस्यांनी मत दिले तर 7 सदस्यांनी ठरावाला जोरदार विरोध केला। आवश्यक बहुमत सिद्ध न झाल्याने तहसीलदार यांनी हा अविश्वास ठराव तात्काळ फेटाळला म्हणजेच अमान्य केला। अविश्वास ठराव फेटाळल्याने सरपंचाच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर विरोधक संतप्त झाले आहेत। या 2 गटांमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। अविश्वास ठराव फेटाळला गेल्यामुळे सरपंचाचे पद सध्या तरी सुरक्षित आहे। ग्रामपंचायत नियमानुसार आता या फेटाळलेल्या ठरावाच्या दिनांकापासून पुढील 1 वर्षभर त्याच सरपंचाच्या विरोधात नवीन अविश्वास ठराव आणता येणार नाही। त्यामुळे विरोधकांना आता 1 वर्षासाठी शांत बसावे लागणार आहे आणि सरपंचांना आपले विकास कार्य पुढे नेण्याची संधी मिळाली आहे। 1 कोटींचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या ग्रामपंचायतीत हे राजकीय नाटक का घडले हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे। या संपूर्ण प्रकरणात तुमचं मत काय आहे? एका राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीत अविश्वास ठराव आणणे योग्य होते का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। गावातील या तणावपूर्ण परिस्थितीबद्दलचे पुढील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।